जागतिक महासत्ता अशी ओळख असलेल्या अमेरिकेमध्ये येत्या 5 तारखेला अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका होणार आहेत आणि ज्या दिवशी मतदान होईल त्याच दिवशी संध्याकाळी त्याचा निकाल सुद्धा जाहीर केला जाऊ शकतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत जगभरामध्ये उत्सुकता आहे आणि या बलाढ्य देशाच्या सर्वोच्च पदावरती कोण बसणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या दिसून येतात. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष आणि अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अगदी ऐन वेळेला कमला हॅरिस यांच्या नावाला पसंती दिली. आता डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बनल्यापासून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी अनेक सर्वेजमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पछाडल्याचं पाहायला मिळते. एका सर्वेक्षणामध्ये अमेरिकन लोक कमला हॅरिस यांना अमेरिकन अर्थव्यवस्था हाताळण्यासाठी ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक सक्षम मानत असल्याचं दिसून आलेलं आहे. तर अजून एका सर्वेक्षणामध्ये 42% अमेरिकन लोकांना अर्थव्यवस्था हाताळण्यासाठी हॅरिस यांच्यावरती अधिक विश्वास आहे, तर 41% अमेरिकन लोकांनी ट्रम्प यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. दुसरीकडे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिलेला आहे. इतकंच नाही तर ट्रम्प यांच्यावरती टीका करणाऱ्यांवरती सुद्धा एलॉन मस्क यांनी टीका केलेली आहे, ज्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये ऐनवेळी चुरस निर्माण होऊ शकते असं म्हटलं जाते. कारण की दोन्ही बाजूने जोरदार शाब्दिक हल्ले होताना दिसत आहेत, वादविवाद होताना दिसत आहेत. आज आपण माहिती घेऊयात अमेरिकेतील निवडणुकांची. कोण जिंकतंय हे जाणून घेऊयात, सर्वेक्षण काय म्हणतायत तिथले हे बघूयात आणि कोणीही जिंकलं तरी सुद्धा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा काय परिणाम होऊ शकतो याच्यावरतीही प्रकाश टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मुक्त, निर्भयी वातावरण आणि निष्पक्ष निवडणुका हा कोणत्याही लोकशाहीसाठीचा आधार आहे. अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. पण आज अमेरिकेमध्ये काय दिसतंय तर भीती दिसतेय, दुभंगलेला समाज दिसतोय आणि भविष्याविषयीची अनिश्चितता दिसून येते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विखारी प्रचारामुळे सर्वसमावेशक असलेला अमेरिकेतील समाज असहिष्णू होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. दिस इलेक्शन इज व्ह्यूड विथ अनप्रेसिडेंटेड वरी, अनहॅपीनेस अँड फिअर असं तिथला लोकल मीडिया म्हणताना दिसतोय. अमेरिकेच्या राजकारणावरती सध्या केवळ 2च पक्षांचं वर्चस्व आहे, म्हणजे डेमोक्रॅट्स एक आहेत आणि रिपब्लिकन एक आहेत. आलटून पालटून या 2च पक्षांची सत्ता अमेरिकेमध्ये राहिलेली आहे. डेमोक्रॅट्स म्हणजे डेमोक्रॅटिक पार्टी ही जी आहे हा थोडासा पुरोगामी राजकीय पक्ष आहे, ज्यांचा हेतू काय आहे नागरी हक्क, यासोबतच एकूण सामाजिक सुरक्षा, हवामान बदल या संदर्भात ते जास्त बोलताना दिसतात. बिल क्लिंटन, बराक ओबामा हे त्यांचे उमेदवार राहिलेले आहेत, माजी राष्ट्राध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि जो बायडन सुद्धा त्याच पक्षाचे आहेत. हा पारंपरिक विचारसरणीचा पक्ष नाहीये. जसा रिपब्लिकन जो आहे पारंपरिक विचारसरणीचा पक्ष, तसं डेमोक्रॅट्स असल्याचं दिसून येत नाही. पुरोगामी पक्ष आहे आणि रिपब्लिकन जो आहे त्याला ग्रँड ओल्ड पार्टी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे त्यांचे जर का आपण बघितले एकूण व्ह्यूज जर का बघितले, इव्हन ट्रम्प यांचे जरी व्ह्यूज बघितले तर आपल्याला लक्षात येऊ शकेल. इमिग्रेशन संदर्भातले व्ह्यूज घ्या किंवा गर्भपात या संदर्भातले त्यांनी केलेले विषय घ्या, त्याचं केलेलं समर्थन घ्या, या सर्वावरून लक्षात येऊ शकतं की डेमोक्रॅट्स जो आहे हा पुरोगामी पक्ष आहे, तर रिपब्लिकन तसा नाहीये. एकीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल जे आहेत त्यांच्या पत्नी यांनी कमला हॅरिस यांच्या समर्थनामध्ये रॅली काढली होती. आता या रॅलीमध्ये मिशेल ओबामा यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा देत अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी जनतेला आवाहन केलेलं आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी मिशिगनमध्ये रॅली काढून मुस्लिम आणि अरब मतदारांचं समर्थन मागितलेलं आहे. या रॅलीमध्ये ट्रम्प म्हणाले की गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आणि त्यावरती जी अमेरिकेची भूमिका आहे ते बघता मुस्लिम आणि अरब मतदार जे आहेत त्यांच्यामध्ये नाराजी आहे आणि याचाच फायदा घेत ट्रम्प यांनी ते सत्तेत आल्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यात येईल असं वचन दिलेलं आहे. आणि याच्यावरती उत्तर म्हणून बायडन यांनी काय केलं तर व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. थोडक्यात मुस्लिम मतदार, हिंदू मतदार यांना आपापल्या बाजूने वळवण्यासाठी हे दोन्ही पक्ष प्रयत्न करताना दिसून येत आहेत आणि कोणीही सहजासहजी हा निवडणुकीचा विषय सोडायला तयार नाही. तिथे जे काही सर्वेक्षण झालेले त्या सर्वेक्षणामध्ये असं दिसून येतंय की 10 पैकी 9 जण जे आहेत त्यांना असं वाटतंय की जर का त्यांचा उमेदवार हरला तर त्याचे गंभीर परिणाम अमेरिकेवरती होऊ शकतात. म्हणजे दोन्ही बाजूकडच्या मतदारांना तसं वाटतंय. कमला हॅरिस यांच्या 60% समर्थकांना वाटतं की ट्रम्प जर का जिंकले तर अमेरिकेमध्ये वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ट्रम्प यांच्या 47% समर्थकांना असं वाटतं की जर का हॅरिस जिंकल्या तर अमेरिकेतली परिस्थिती अजून वाईट होऊ शकते. 50%हून अधिक मतदारांना असं वाटतं की निवडणूक झाल्यानंतर अमेरिकेमध्ये हिंसाचार होऊ शकतो आणि अमेरिकेतील मतदारांमध्ये
कधीही न भरून येणारी दरी निर्माण होऊ शकते. पण ग्राउंड रियालिटी अशी आहे, की एका सर्व्हेमध्ये अमेरिकेतील एका मतदारानं त्याचं मत व्यक्त करताना म्हटलेलं आहे, की "आय फील लाइक आय लिव्ह इन अ कंट्री आय डोंट वॉन्ट टू बी इन एनी मोर." म्हणजे या देशामध्ये राहायची इच्छा नाही असंच त्यांना थोडक्यात याच्यामध्ये म्हणायचं. म्हणजे अमेरिकेतल्या नागरिकालाच अमेरिकेमध्ये राहू वाटेना, म्हणजे परिस्थिती तिथे काय असेल याचा आपण विचार करू शकतो. अमेरिकेतील 10 पैकी 6 मतदारांना असं वाटतंय, की सध्या देश हा चुकीच्या मार्गावरती चाललेला आहे. अमेरिकेतील मतदारांचा तिथल्या राजकारणाविषयी आणि एकूणच राजकारण्यांविषयीचा जो काही व्ह्यू आहे, तो व्ह्यू जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे लक्षात आलं, की याच्यातील 63% जनतेला अमेरिकेतील एकूण पॉलिटिकल सिस्टीम आणि त्याचं भविष्य याच्याविषयी बिलकुल विश्वास नाही. म्हणजे जशी परिस्थिती आपल्याला भारतात दिसते तशीच काहीशी परिस्थिती एकूण निवडणुकांच्या बाबतीत अमेरिकेमध्ये सुद्धा दिसून येते. आता अमेरिकेमध्ये तिथल्या मतदारांमध्ये इतकी नकारात्मक भावना असण्याचं कारण हे आहे, की फक्त 5% अमेरिकन नागरिकांना असं वाटतं, की त्यांच्या देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती ही चांगली आहे आणि जवळपास 51% नागरिकांना असं वाटतंय, की परिस्थिती भयावह आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती अजून भयानक होऊ शकते. आता ज्यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे कॉलेज डिग्री नसलेल्या 60% मतदारांचं आहे. म्हणजे बघा 1980 दरम्यान तिथल्या ब्लू कॉलर्स वर्कर्सला अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय सरासरीपेक्षा 10% अधिक कमाई करता येत होती. तशी साधनं सुद्धा उपलब्ध होती, ज्याच्यामुळं त्यांना त्यांच्या कुटुंबाला सपोर्ट करता आला, घर घेता आलं, सुट्ट्या ज्या आहेत त्या एन्जॉय करता आल्या. म्हणजे तिथूनच व्हेकेशन वगैरे जी पद्धत जी आहे ती सुरू झाली होती. त्यांना त्यांच्या मुला-मुलींना त्यांच्या चांगल्या कॉलेजमध्ये पाठवता आलं. पण आता 40 वर्षानंतर परिस्थिती अशी आहे, की अमेरिकेतील बहुतांश जनतेला उत्पन्नाचे मार्ग शोधावे लागतायत आणि नोकऱ्या शोधाव्या लागतायत. आजच्या दिवशी अर्थव्यवस्था, उत्पन्न, नोकरी हा अमेरिकेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण ट्रम्प यांनी जो महत्त्वाचा मुद्दा केलेला आहे तो आहे इमिग्रेशनचा. याचं कारण असं आहे, की गेल्या 2 वर्षामध्ये अमेरिकेमध्ये जगातील सर्वाधिक इमिग्रंट्स आलेले आहेत. म्हणजे 2022 मध्ये 26 लाख आणि 2023 मध्ये 33 लाख इमिग्रंट्स तिथं आलेले आहेत. बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेमध्ये जवळपास 90 लाख इमिग्रंट्स आलेले आहेत आणि ह्याच्यातले निम्मे जे आहेत ते अनडॉक्युमेंटेड आहेत. म्हणजे ज्यांचा कोणत्याही पद्धतीचा तिथे उल्लेख नाहीये आणि ट्रम्प यांच्यासाठी हाच सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे प्रचार करण्यासाठी. याच्याच दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि बांगलादेशसह जगभरातील हिंदूंच्या मानवी हक्कांचं रक्षण करण्यासह कट्टरपंथी आणि जे धर्मविरोधी अजेंडे आहेत त्यांच्यापासून त्यांना वाचवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवरील हिंसाचाराचा मी तीव्र निषेध करतोय आणि ही सगळी परिस्थिती अराजकतेकडे जाणारी आहे असं म्हणत ट्रम्प यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता ट्रम्प यांनी अराजकतेविषयी बोलणं हाच खरं तर विनोद आहे, कारण की मागच्या वेळेस निवडणूक हारल्यानंतर त्यांनी त्यांच्या समर्थकांनी काय केलं हे संपूर्ण जगासमोर आहे. बायडन यांनी त्यांच्या भाषणामध्ये ट्रम्प समर्थकांवरती टीका करताना त्यांची तुलना जी आहे ती कचऱ्याशी केली होती. म्हणजे तसं त्यांनी त्याच्यामध्ये रूपक वापरलेलं होतं. याच्यावरती प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचार रॅलीमध्ये स्वतः कचऱ्याचा ट्रक चालवला. ते तिथं ट्रक चालवत आले. बांधकाम जॅकेट घालून ट्रकवर बसून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांनी बायडन यांच्या विधानाचा निषेध केला आणि पत्रकारांना सांगितलं, माझा कचऱ्याचा ट्रक कसा वाटला. हा ट्रक कमला हॅरिस आणि जो बायडन यांना समर्पित आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं. म्हणजे तिथं प्रचाराची पातळी कुठपर्यंत आलेली आहे हे आपल्याला अगदी इथून स्पष्टपणे दिसून येते. आता येऊयात या निवडणुकांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होऊ शकतो याच्याकडे. दोन्ही पक्ष आणि ह्या दोन्ही पक्षांचे उमेदवार या दोघांच्या पॉलिसीमध्ये मोठा डिफरन्स आहे. म्हणजे ट्रेड, व्याजदर, इमिग्रेशन, आरोग्य ह्या सगळ्या मुद्द्यांवरती ह्या दोघांमध्ये फार फरक आहे बघा. म्हणजे भारतामधलं बँकिंग सिस्टीम, आपलं इथलं IT सेक्टर, फार्मास्युटिकल सेक्टर, ऑटो सेक्टर, एनर्जी, रिअल इस्टेट आणि इतर सेक्टर्सवरती सुद्धा तिथल्या निवडणुकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम होऊ शकतो. जे ॲनालिसिस समोर येतंय त्याच्यानुसार जर का कमला हॅरिस या जिंकल्या तर तिथल्या फेडरल रिझर्व्ह जे आहे, म्हणजे अमेरिकेची मध्यवर्ती बँक जी आहे, ती मध्यवर्ती बँक कदाचित व्याजाचे दर कमी करू शकेल. त्यांनी व्याजाचे दर कमी केले तर भारतामधली आपली रिझर्व्ह बँक इंडिया जी आहे ती सुद्धा व्याजाचे दर निश्चितपणे कमी करेल, ज्याचा आपल्या इथल्या एकूण बँकिंग सेक्टरला आणि एकूण अर्थव्यवस्थेला निश्चितपणे फायदा होऊ शकतो. याच्या विरोधामध्ये जर का ट्रम्प अध्यक्ष झाले तर व्याजदर जे आहेत हे जैसे थे राहू शकतात किंवा अधिक वाढवले जाऊ शकतात, ज्याच्यामुळे
त्याच्यामुळं आपल्या मध्यवर्ती बँकेवरती सुद्धा आणि जगभरातल्या मध्यवर्ती बँकांवरती सुद्धा प्रेशर असं क्रिएट होईल, की ज्याच्यामुळे त्या त्यांचे व्याजदर कमी करू शकणार नाहीत आणि याचा सगळीकडे गंभीर परिणाम देईल. म्हणजे बघा, सर्व ज्या सध्या सुरळीत चालू असलेल्या गोष्टी दिसतायत, त्या अजून स्लो होतील असा एक अंदाज आहे. आणि कमला हॅरिस जर का जिंकल्या, तर इन्शुरन्स सेक्टरला भारतातल्या बूस्ट मिळू शकतो, असा सुद्धा एक अंदाज आहे. हॅरिस यांना अचानक उमेदवारी जाहीर झाली, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे जो बायडन यांनी मी निवडणूक लढवणारच असं सांगितलं होतं, ते त्याच्यावरती ठाम होते. पण ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांचे सुरू झाले डिबेट, तर त्यावेळेस लक्षात आलं, की जो बायडन हे गोष्टी विसरतायत, ते मागं पडत चालले होते आणि नंतर त्यांनी अचानक त्यांची उमेदवारी माघारी घेतली आणि हॅरिस यांची उमेदवारी जाहीर केली. कमला हॅरिस यांनी काय केलं, नंतरच्या काळामध्ये जी पिछाडी होती ती संपूर्णपणे भरून काढली आणि जवळपास जे काही सर्व सर्वे झाले, त्या सर्वेमध्ये त्या एकतर आघाडीवरती आहेत किंवा ट्रम्प यांच्या बरोबरी आहेत. त्यांनी खूप चांगली भाषणं केली आहेत, खूप चांगल्या पद्धतीने डिबेट केलेला आहे. शिकागोतला डेमोक्रॅटिक मेळावा असू द्या, CNN वाहिनीवरची त्यांची मुलाखत असू द्या, तिथं त्यांचा एकूण आत्मविश्वास जो आहे तो दिसून आलेला आहे. आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं धोरण जे आहे ते स्वीकारलेलं आहे. इथून पुढे त्यांचं धोरण काय असेल हे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. अमेरिकेच्या इतिहासामध्ये 1836 नंतर 4 विद्यमान उपाध्यक्षांनी अध्यक्षीय निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये अ, जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश हे एकटेच जे आहेत 1988 मध्ये यशस्वी ठरले होते. जॉर्ज बुश यांचे ते वडील होते. त्याच्यानंतर कोणीही अध्यक्ष झालेलं नाहीये. त्याच्यामुळे कमला हॅरिस जर का निवडून आल्या, तर त्या अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षपदी निवडून आलेल्या दुसऱ्याच विद्यमान उपाध्यक्ष ठरू शकतात. आता शेवटाकडे तिथला मीडिया रिपोर्ट काय सांगतो? कमला हॅरिस या 1% आघाडीसह ट्रम्प यांच्या पुढे आहेत. या सर्वेक्षणामध्ये 44% जनता हॅरिस यांना मत देण्याच्या विचारात असल्याचं दिसून आलेले, तर 43% लोक ट्रम्प यांना मत देण्याची शक्यता आहे. आता नेमकं काय होईल हे आपल्याला 5 तारखेला समजेलच, पण जे काही होईल त्याचा संपूर्ण जगाच्या एकूण अर्थकारणावरती निश्चितपणे परिणाम होणार आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.